आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते। महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा पोलीस बंदोबस्तात सुरू होणार आहे। महाराष्ट्र कर्नाटक दोन्ही राज्यांकडून बस सेवेबाबत तयारी सुरू केलेली आहे। कोल्हापूर बेळगाव जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांचं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलणं झालेलं आहे। लवकरच आंतरराज्य बस सेवा सुरू करण्याचे दोन्ही बाजूनी प्रयत्न केले जात आहेत। ज्ञानेश्वर साळोखे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। ज्ञानेश्वर, खरं तर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा जी आहे ती गेले काही दिवस बंद आहे आणि आता ती सुरू होण्याची लक्षणं दिसत आहेत, काय माहिती आहे? आम्ही गेल्या 4 दिवसापासून बेळगावहून महाराष्ट्रामध्ये येणारी म्हणजे कर्नाटकातून महाराष्ट्रात येणारी वाहतूक पूर्णपणे बंद आहे आणि महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये जाणारी सुद्धा बस वाहतूक पूर्णपणे बंद आहे। महाराष्ट्रातल्या बस चालकाला आणि वाहकाला चित्रदुर्ग या ठिकाणी जे आक्षेपार्ह त्यांच्याबद्दल वर्तन केलं गेलं, त्यांना काळं फासलं गेलं, त्या पार्श्वभूमीवरती दोन्ही राज्यामध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे ती पाहायला मिळते आणि त्यामुळे दोन्ही राज्यांच्याकडून आंतरराज्य बस सेवा आहे ती सध्या बंद असल्याचं पाहायला मिळते। मात्र ही बस सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी आणि दोन्ही राज्यातला तणाव हा कमी व्हावा, मिटावा, यासाठी आता दोन्ही राज्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचं पाहायला मिळते। दोन्ही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची म्हणजे विशेषतः बेळगाव आणि कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची या संदर्भातली बैठक झाली। एसपी सुद्धा या दोन्ही बैठकीला उपस्थित होते आणि या बैठकीच्या माध्यमातून मार्शल पुरवून किंवा पोलीस बंदोबस्त पुरवून ही बस सेवा सुरू करता येईल का याची चाचपणी करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस बंदोबस्तामध्ये ही बस सेवा सुरू करण्याचा निर्णय आहे तो दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे। लवकरच ही बस सेवा सुरू होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही, कारण गेल्या 4 दिवसापासून ही बस सेवा बंद असल्याचं पाहायला मिळते आणि त्यामुळे आंतरराज्य बस सेवेचा मोठा फटका आहे तो बसलेला आहे। सीमा भागामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते कोल्हापुरातून जात असतात, महाराष्ट्रातून जात असतात, त्यांना याचा फटका आहे ते बसलेला आहे। कोल्हापूर, सांगली, सोलापूर या सगळ्या परिसरामध्ये याचा फटका बसल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे आता पोलीस बंदोबस्तामध्ये ही सेवा सुरू करण्याचा प्रयत्न आहे तो दोन्ही बाजूच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीनं होतोय। ही लवकरच बस सेवा सुरू व्हावी अशी अपेक्षा नागरिक करताना पाहायला मिळत आहेत। निश्चित ज्ञानेश्वर, त्यामुळे तणाव कसा निवळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।